काल मी जे काही शिकवलं हा सर. तर त्यामध्ये काल आपण काय शिकलो? काल कुठपर्यंत होतो आपण? काल काय शिकलो आपण? क्रियापद. हा, म्हणजे मला असं वाटतं प्रत्यय आणि हे हा, धातू प्रत्यय प्रत्यय आणि त्याचं हे रूप आणि रूप हा हा, विकसित रूप धातू प्रत्यय आणि विकसित रूप आणि रूप रूप हे जे शब्द जे आहेत याचा अर्थ आपण काल समजून घेतला. धातू म्हणजे काय की जो मूळ शब्द जो आहे त्याला आपण धातू म्हणतो, इकडे काही नाही. नंतर विकसित रूप म्हणजे त्या धातू पासून त्याला काहीतरी थोडे काही जे काही प्रत्यय असतील ते जोडल्यानंतर त्याचं एक विकसित रूप होतं, त्याला आपण स्टेम म्हणतो. इंग्रजीमध्ये काय म्हणतो आपण त्याला? स्टेम किंवा विकसित रूप. आणि त्याच्या पुढे मग आपण काळानुसार जे वर्तमान काळ, भविष्यकाळ किंवा भूतकाळाचे जे काही प्रत्यय असतील ते प्रत्यय आपण जर समजा त्या विकसित रूपाला म्हणजे त्या स्टेमला जर जोडले तर त्यावेळेस क्रियापद तयार होते. तर अशा तीन आणि जे क्रियापद तयार होतं त्याला आपण क्रियापद ॲज वेल ॲज रूप पण म्हणतो. कारण वेगवेगळ्या पद्धतीचे प्रत्यय, सफिक्स आणि वेगवेगळे कपडे घातल्यानंतर त्याचं रूप बदलतं की नाही, तसं ह्या शब्दांचं सुद्धा म्हणजे विकसित रूपाचं वेगवेगळ्या प्रकारे जर आपण प्रत्यय जोडले तर त्याचं काय रूप बदलतं. तर परीक्षेमध्ये हा शब्द नेहमी येत असतो की रूपे ओळखा किंवा रूपे लिहा, अशा प्रकारचा नेहमी प्रश्न विचारला जातो. तर रूपे लिहा किंवा रूपे ओळखा असा जर प्रश्न जर आला तर त्या पूर्ण त्या धातूचे विकसित रूप करून मग त्याचा काळानुसार त्याचे प्रत्यय लावून जे क्रियापद तयार होतं ते क्रियापद लिहिणं हे अपेक्षित असतं रूप म्हणजे. ओके. त्यानंतर मग आपण काल पुरुष बघितले. पुरुष कसे असतात, किती असतात ते आपण बघितलं. प्रथम पुरुष बघितला आपण, मध्यम पुरुष बघितला आणि उत्तम पुरुष बघितला. तर प्रथम तर आपण व्याख्या बघितली तर प्रथम पुरुषाची व्याख्या काय की जो व्यक्ती आपल्या समोर नाही त्याची वस्तू जी आहे जे आपल्या समोर नाही, आपल्याला ते दिसत नाही, त्याबद्दल बोलायचं असेल तर आपल्याला प्रथम पुरुषाचा कर्ता म्हणून आपल्याला तो वापरायचा असतो. ज्यावेळेस आपल्या समोर एक व्यक्ती बसलेली असते, आपल्याला ते दिसत असते, तर त्याच्या तो जर समजा किंवा तो जो काही करत असेल म्हणजे ॲज अ कर्ता म्हणून तो काही करत असेल तर आपण मध्यम पुरुष म्हणून आपण वापरत असतो. त्यानंतर उत्तम पुरुष म्हणजे आपण करता जो असतो किंवा आपण क्रिया करत असतो स्वतः, त्यावेळेस आपण उत्तम पुरुषाचे जे प्रत्यय जे आहे ते आपल्याला वापरायचे असतात. तर ते आपण बघणारच आहोत, ॲज अ कर्ता म्हणून आपण बघणार आहोत. तत्पूर्वी आपल्याला क्रियापद कसं तयार केलं जातं, ते क्रियापद तयार करताना कोणकोणत्या प्रोसेसेस असतात ते शिकणं फार महत्वाचं असतं. कारण मी काल तुम्हाला सांगितलं की क्रियापद हे पाली भाषेमध्ये अतिशय महत्वाचा भूमिका बजावत असते. त्यामुळे क्रियापदाचं पूर्ण ज्ञान असणं फार आवश्यक असतं. पूर्ण ज्ञान म्हणजे त्याचा धातूपासून तर त्याचा जोडाक्षर म्हणा किंवा त्याची संधी म्हणा किंवा त्याचा पूर्ण तिन्ही काळ मध्ये किंवा जी मूड्स म्हणतो आपण ते पण शिकणार आहोत अर्थ. तर ते मूड्स जे आहेत ते सुद्धा त्याच्यानुसार त्यांचे अर्थ कसे बदलतात हे माहीत असणं फार आवश्यक आहे.
जर तुम्हाला पाली भाषा वाचायची असेल, समजून घ्यायचं असेल, तर ह्या गोष्टी फार आवश्यक आहे. आणि आपला क्लास म्हणजे काही नुसता डिग्री आपल्याला घ्यायची नाही, सर्टिफिकेट कोर्स आपल्याला फक्त काय पूर्ण करायचा नाही, तर आपल्याला खरोखर अस्तित्वात असलेलं जे नॉलेज आहे, ज्ञान आहे पालीच्या संदर्भातलं, ते आपल्याला घ्यायचं आहे, शिकायचं आहे. सर आणि हा कोण काय म्हणतंय? हा, ते ज्ञानाच्या संदर्भात अधिक माहिती मिळणं गरजेचं आहे. हो, मी बोलतोय हे तुम्हाला मी सांगणारच आहे. मी बोलत असताना सहसा मध्ये बोलू नका. हो हो. हा, मी गणाच्या संदर्भात आपल्याला क्रियापद शिकत असताना आपल्याला गण हे शिकावेच लागणार आहे. त्या अनुषंगाने आता आपण गण शिकणारच आहोत. तर काय बोलत होतो मी? लिंक क्रियापद. तुटते त्यामुळे क्रियापद. मध्येच डिस्टर्ब. हा, क्रियापद. हा, तर क्रियापदाचं महत्व मी तुम्हाला सांगत होतो. तर क्रियापद जे आहे ते अतिशय महत्वाचं आहे. क्रियापदाच्या संदर्भामुळे किंवा क्रियापदाच्या पूर्ण ज्ञानामुळे आपल्याला बाकीचे जे पार्ट्स ऑफ स्पीच जे आहेत, जसे इंग्रजीमध्ये नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, कंजक्शन वगैरे वगैरे जे आहेत पार्ट्स ऑफ स्पीच जे आहेत, तसेच पालीमध्ये पण आहेत. तर त्याचा सुद्धा आपल्याला रेफरन्स लागतो. म्हणून आपल्याला क्रियापद शिकणं हे अतिशय महत्वाचं आहे आणि ते थोडं शिकायचं आहे, वरच्यावर शिकायचं नाही. ते जर आपण शिकलो तर आपण जे त्रिपिटक जे आहे, भगवान बुद्धांचे जे वचन जे आहेत, बुद्ध वचन, धम्म वचन जे आहे, ते त्रिपिटक आपल्याला नीट व्यवस्थित वाचता येतील, त्याचा अर्थ समजेल, स्वतःलाही समजेल आणि तुम्ही इतरांना सुद्धा ते समजून सांगू शकाल. तर अशा पद्धतीने आपला हा अभ्यासक्रम जो आहे तो पुढे जाणार आहे. तर क्रियापद आपल्याला आता शिकायचं आहे. क्रियापद कसं तयार होतं किंवा आपल्याला त्याच्या स्टेप्स काय आहेत ते आपल्याला आधी शिकून घ्यायचे आहे. तर पाली भाषेमध्ये जवळजवळ 500च्या वर धातू आहेत. आता धातू हे म्हणजे काय हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. 500च्या वर धातू आहेत. तर हे जे धातू जे आहेत ते 9 गणामध्ये विभागले गेलेले आहेत. किती? 9 गणामध्ये हे धातू विभागले गेलेले आहेत. आता ते गण कोणचे ते आपण प्रत्यक्ष बघणारच आहोत. परंतु एक काही काय म्हणतात त्याला ढोबळ नियम जे आहेत, ते नियम असे आहेत की पाली भाषेतील धातू मधील जो अकारांत जो धातू जो आहे, तर त्याच्यामध्ये हा जो अ जो आहे हा नुसतं उच्चारणासाठी आपण वापरत असतो, परंतु ऍक्च्युली तो अरहित असा समजला जातो. नुसता उच्चारणासाठी अकारांत धातूमध्ये, जसं पचा आहे, गमा आहे. तर ह्या दोन म्हणजे अशा प्रकारच्या धातूंमध्ये जो अ येतो तो अ फक्त आपण उच्चारणासाठी वापरतो, परंतु ऍक्च्युली तो अरहित असा समजला जातो. आता याच्यामध्ये परत धातूंमध्ये काय असते की काही धातू 2 अक्षरांनी बनलेले असतात, काही धातू 2 अक्षरांनी बनलेले असतात, काही धातू एकच अक्षराने बनलेला असतो. तर धातू म्हणजे हा एकच अक्षराने बनलेला असतो असं नाही, तर ते 2 अक्षरांनी सुद्धा बनलेले असतात. आणि एकच शब्द किंवा एकच धातू हा फक्त एकाच गणामध्ये येईल असं नाही. एक हे सर्व सामान्य नियम जे आहेत किंवा हे नॉलेज आहेत हे नीट लक्षात ठेवा. एकच धातू एकच गणामध्ये येईल असं नाही, तो 2 गणामध्ये पण येतो, 3 गणामध्ये पण येतो. परंतु गण बदलल्यानंतर त्याचा अर्थ सुद्धा कधी कधी बदलतो. म्हणजे जर वादी गणामध्ये त्या शब्दाचा अर्थ वेगळा असेल, तर तो समजा जादी गणामध्ये गेला किंवा चुरादी गणामध्ये गेला तर त्याचा अर्थ तिथे बदलू शकतो. असेही म्हणजे उदाहरणं ह्या धातू गणामध्ये आढळून आलेले आहेत. तर अशा प्रकारे ह्या धातूंच्या संदर्भामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे.
तर तुमचे जे बुक जे आहे ते तुम्ही ओपन करा आणि क्रियापद जो आपला 6 नंबरचा जो घटक जो आहे तो घटक ओपन करा आणि त्यामध्ये गणाच्या संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे ते पेज ओपन करा. आपण आधी धातू 6 आपलं सॉरी 9 गणामध्ये कसे विभागलेले आहेत, कोणते गण आहेत आणि प्रत्येक गणामध्ये त्याला कोणत्या प्रकारचं विकरण हे जोडलं जातं आणि नंतर त्याचा आपल्याला वर्तमान काळ, भूतकाळ किंवा भविष्यकाळाचे पत्ते कसे जोडले जातात त्याचे उदाहरणही पुस्तकामध्ये दिलेले आहेत. ते आपण आता अभ्यास करून घेऊ आणि त्यानंतर मग आपण काळाचे जे प्रत्यय जे आहेत ते प्रत्यय आपण शिकणार आहोत आणि ते काळाचे प्रत्यय मग आपण जे काही विकसित रूप झालेलं आहे धातूचं त्याला जोडून आपण वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे वर्तमान काळातील क्रियापद, नंतर भूतकाळातील क्रियापद, नंतर भविष्य काळातील क्रियापद कसे तयार होतात हे आपण बघणार आहोत. त्यानंतर मग आपण कर्ता बघणार आहोत. कर्ता म्हणजेच काय की जो व्यक्ती किंवा जी वस्तू क्रिया करत असते त्याला आपण कर्ता म्हणतो. तर जो कर्ता आपण शिकल्यानंतर आणि क्रियापद शिकल्यानंतर आपण वाक्यामधले जे काही 2 प्रकार असतात त्या 2 प्रकारामधला एक प्रकार म्हणजेच कर्ता आणि क्रियापद हा जो वाक्याचा प्रकार जो आहे हा आपण सहजपणे शिकू शकतो, समजू शकतो आणि पालीतील वाक्यही आपण सहजपणे लिहू शकतो, बोलू शकतो आणि समजू शकतो. अशा पद्धतीने आपण आज आपला हा अभ्यासाचा आजच्या क्लासचा अभ्यासाचा क्रम राहील. तर तुमचं जे बुक जे आहे ते ओपन करून क्रियापदाचा जो लेसन आहे तो ओपन करा. त्यामध्ये गण जे आहे म्हणजे 6.2.1 इथे गण म्हणून दिलेला आहे. तर सर्वात आधी कोणता गण दिलेला आहे? भ्वादी गण दिलेला आहे. भ्वादी गण. आता ह्या गणांचे नाव का तसे दिलेले आहेत? हे बघा गणांचे मी नाव वाचून दाखवतो. भ्वादी गण आहे, नंतर रुधादी गण आहे, नंतर दिवादी गण आहे, नंतर तुदादी गण आहे, नंतर जादी गण आहे, नंतर क्यादी गण आहे, स्वादी गण आहे, नंतर तनादी गण आणि नंतर चुरादी गण. आता यामध्ये हा जो दी जो आलेला आहे म्हणजे भ्वादी किंवा रुधादी, रुध अधिक आदी असं त्याचा विग्रह आहे. किंवा भ्वादी म्हणजे काय? भू अधिक आदी. तर आदी शब्दाचा अर्थ होतो सुरुवात म्हणजे बिगिनिंग किंवा सिन्स, आदी. तर भ्वादी म्हणजेच काय? भू पासून सुरुवात, भू सुरुवातीपासून पुढेचे धातू. कारण का की भ्वादी गण म्हटलं तर भू नावाचा धातू सर्वात आधी या ठिकाणी घेतलेला आहे त्याच्या लिस्ट मध्ये, म्हणून त्याला त्या पूर्ण गणाला भू असं शब्द दिलेला आहे पूर्ण गणाला. आणि त्यालाच भ्वा आदी म्हणजे भू पासून सुरुवात झालेला गण म्हणून भ्वादी. नंतर रुधादी जो गण जो आहे रुध अधिक आदी, तर रुध नावाचा जो धातू जो आहे तो सगळ्यात आधी आहे ह्या गणामध्ये, म्हणून त्याला रुध आदी म्हणजेच रुधादी गण असं म्हटलेलं आहे. त्याचप्रमाणे पुढे पण दिव हा एक धातू आहे, आदी, दिवादी, दिव अधिक आदी, दिवादी, म्हणून त्याला आपण दिव हा सर्वात आधी धातू आहे, एक नंबरला आहे, म्हणून त्याच्या नावाने ह्या गणाला ओळखलं जातं. तर असे हे नाव दिलेले आहेत. भ्वादी गण, रुधादी गण, दिवादी गण, दिवादी गण, तुदादी गण, जादी गण, नंतर क्यादी गण, नंतर स्वादी गण, नंतर तनादी गण आणि चुरादी गण. तर तुम्ही जर बघितलं तर यामध्ये भू, नंतर रुध, नंतर दीप, तुद, नंतर जा, नंतर क्या, नंतर स्वा, हे जे शब्द जे आहेत, तन, नंतर चूर, हे जे शब्द आहेत हे सगळे काय आहेत? धातू आहेत. त्यामध्ये की हा धातू आहे. नंतर ज्यामध्ये असं किंवा न्या वगैरे न्या हा धातू आहे. तर असे
त्यांच्या गणाला त्याच्या ते सुरुवातीलाच असल्यामुळे तसे नावं दिलेले आहेत. आता वादी गणामध्ये जवळजवळ हा सगळ्यात मोठा गण आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त धातू आहे. वादी गणामध्ये सगळ्यात जास्त धातू आहेत. तर वादी गणामध्ये सर्वात आधी कोणता शब्द येतो? भू. भू शब्द येतो. तर त्याचे प्रत्यय जे दिलेले आहेत खाली, आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे मी तुम्हाला आधीच सांगितलंय की धातूंना अविकरण जोडले जाते, परंतु ते काय उच्चारासाठी उपयोग असतो, परंतु ऍक्च्युली ते अरहित म्हणजे धातूंच्या बाबतीत फक्त ह्या धातूच्या बाबतीत आपलं सॉरी ह्याच गणाच्या बाबतीत नाही तर सर्वच गणाच्या बाबतीमध्ये आहे. परंतु इथे लिहिलेलं आहे या गणातील, तर तसं नसून पूर्ण जे काही धातू आहेत अकारांत त्यासाठी तो नियम लागू होतो. तर आता बघा इथे पच हा जो शब्द आहे, पच हा काय आहे? धातू आहे. ओके. नंतर ज्युत, नंतर रुद. हा, आता याला हे जे धातू जे आहेत याला डायरेक्ट प्रत्यय लागणार. या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो काही धातूंना डायरेक्ट प्रत्यय लागणार, काही धातूंना विकसित करावा लागणार, मग प्रत्यय लागणार, असं याच्यामध्ये येणार, हे लक्षात ठेवा. तर पच हा जो धातू आहे त्याला जर तुम्ही डायरेक्ट ती वर्तमान काळाचा प्रत्यय लावला तर त्याचा पचचा अर्थ होतो शिजवणे. पचचा अर्थ होतो शिजवणे. तर त्याला जर ती वर्तमान काळाचा जर प्रत्यय आपण लावला तर तो पचती असा तो त्याचा अर्थ होतो. म्हणजेच काय? शिजवतो. शिजवतो त्याचा अर्थ काय आला? शिजवतो. पचती म्हणजे काय? शिजवतो. वर्तमान काळातील हा ती प्रत्यय आहे, तो आपण शिकणारच आहोत. वर्तमान काळाचा ती प्रत्यय लावूनच आपण हे गणाचा थोडा अभ्यास करणार आहोत. तर पचती नंतर रुद. रुद आहे. रुद म्हणजे काय? रडणे. रुद म्हणजे काय? रडणे. म्हणजे रुदती. ती जर तुम्ही जोडला, जसा ट्रेनला मी तुम्हाला काल सांगितलं की जो गाडचा डबा जोडायचा असतो तरच गाडी पुढे जाऊ शकते, तसं रुद हा ती जो आहे हा ती त्याला जोडल्यानंतरच त्याला पूर्ण रूप प्राप्त झालं आणि त्याचा अर्थबोध होतो. नुसता रुद जर आपण वाक्यामध्ये लिहिला तर आपल्याला कुठलाही अर्थबोध होणार नाही. त्याला ती प्रत्यय जोडावा लागेल वर्तमान काळाचा, मग आपल्याला रुदती हा जो शब्द मिळेल, क्रियापद मिळेल, त्याचा अर्थ काय होतो? रडणे किंवा रडतो. रुद म्हणजे रडणे, पण रुदती हे क्रियापद त्याचा अर्थ होईल रडतो. त्यानंतर रुधादी गण जे आहे त्याला आपण द्वितीय गण पण म्हणतो. या गणांना आपण प्रथम, द्वितीय, तृतीय अशा पण असं म्हणू शकतो. परंतु जर नावानुसार जर तुम्ही लक्षात ठेवले तर त्या गणातले जे बाकीचे जे शब्द जे आहेत ते तुमच्या चांगल्या लक्षामध्ये राहतील. म्हणून मी ते नावानिशी तुम्हाला ते शिकवतो आहे. रुधादी गण म्हणजेच काय? द्वितीय गण. आता यामध्ये विकरण जे आहे म्हणजेच काय? प्रत्यय. हे क्रियापदाला जो प्रत्यय जोडला जातो ना त्याला आपण विकरण म्हणतो. क्रियापदांना फक्त त्याला आपण विकरण म्हणतो. तर हा जो विकरण जे आहे इथे हा अंग आहे बघा, निगहित अंग. तर तुम्हाला मी काल थोड्याफार प्रमाणामध्ये शिकवलं निगहिताचं, तर आज प्रत्यक्ष आपण उदाहरणं पण घेऊया. तर रुधादी गण जो आहे या गणातील धातूंना अंग विकरण जोडले जाते असं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. तर बघा उदाहरण पहिलं रुध, किंवा दुसरं उदाहरण आहे कत, तिसरं उदाहरण आहे गह, नंतर चौथं उदाहरण आहे भुज आणि पाचवं उदाहरण आहे लिंप. तर आता कत हा जो धातू जो आहे कत, तर त्याला निगहित अंग आपल्याला जोडायचा आहे. निगहित अंग आपल्याला जोडायचा आहे. तर याला निगहित अंग जो आहे तो कोणता जोडला जाईल? काल मी तुम्हाला थोडस हे दिलं, हिंट दिली.
आता त जो आहे तो त इथे आहे, म्हणून त वर्गातील शेवटचा त थ द द न, न हा निगडित आला शेवटचा, तर तो न ह्या त ला जोडावा लागेल, निगडित अंग आलं लक्षात. मग तो न अर्धा त ला जोडल्यानंतर त्याचा विकसित रूप काय होईल, खंत. ह्या शब्दाचं विकसित, आपल्या ह्या धातूचं विकसित रूप काय होईल, खंत. आणि त्यानंतर मग ती हा वर्तमान काळाचा प्रत्येकाला जोडल्यानंतर खंतती हा जो शब्द जो आहे, हे जे क्रियापद आहे हे पूर्णपणे तयार होईल. खंतती म्हणजे काय, तोडणे. हा, त्याचप्रमाणे बघा, वंदामी म्हणा किंवा वंदती हा शब्द सुद्धा तुम्हाला उदाहरणासाठी घेता येईल. आता यामध्ये वद हा धातू आहे, वद हा धातू आहे, तर त्याला निगडित अंग जोडायचा आहे. तुम्हाला निगडित अंग जोडायचा आहे, तर कसा जोडणार, तर द हा जो आहे व्यंजन हे कोणत्या वर्गामध्ये येतं, त वर्गामध्ये येतं, बरोबर. मग त वर्गातील जो शेवटचा जो निगडित आहे न, तो ह्या द ला जोडायचा, म्हणजेच काय, व अधिक अर्धा न, त्याला द, नंतर ती, म्हणजेच काय, वंदती. अशा प्रकारे जे जे काही गण जे आहेत म्हणजे निगडित आहेत, त्या त्या वर्गातील निगडित जे आहेत ते ते त्या शब्दाला जोडायचे असतात. आता उदाहरणार्थ भुज शब्द घेऊया आपण, भुज. आता भुज म्हणजेच काय, खाणे. परंतु आता नुसतं भुज जर म्हटलं तर आपल्याला त्याचा म्हणजे अर्थ कळेल, पण वाक्यामध्ये जर नुसतं भुज जर आपण केलं, अहं भुज असं जर म्हटलं तर काय त्याचा अर्थबोध होणार आहे, काही होणार नाही. म्हणजे जर मी मराठीतून म्हटलं की मी खाणे, याच्यात काय आपल्याला कळणार आहे, जोपर्यंत खाण्याला आपण व्यवस्थित क्रियापद तयार करत नाही तोपर्यंत आपल्याला ते लक्षात येणार नाही. मग आपण काय म्हणणार मराठीमध्ये, मी खातो. हा, मग त्यावेळेस आपल्याला कळेल त्या खाण्याचा आपण काय केला, खातो हा शब्द तयार केला वर्तमान काळातला. त्यावेळेस आपल्याला लक्षात आलं की हा खातो म्हणजे खातो, बसतो, वर्तमान काळातल्या. तसंच नुसतं भुज जर म्हटलं, अहं भुज, तर मी खाणे, आपल्याला काही अर्थ बोध होत नाही. पण त्याचं जर क्रियापद करायचं केलं तर मग आपल्याला त्याचा अर्थबोध होईल. म्हणून आता हा भुज जो शब्द आहे हा रुधादी गणामध्ये आहे, मग त्याला विकरण कोणचं लागेल, अंग विकरण लागेल. अंग म्हणजेच काय, निगडित विकरण लागेल. मग आता भुज, आता हा जो जो व्यंजन आहे हा कुठल्या वर्गामध्ये आहे, क वर्गामध्ये आहे का, त वर्ग छ वर्गामध्ये आहे, च वर्गामध्ये आहे का, ट वर्गामध्ये आहे का, प वर्गामध्ये आहे, कोणत्या वर्गामध्ये आहे, कोण सांगू शकतं. ज शब्द अक्षर च वर्गामध्ये आहे, च वर्गामध्ये आहे, च वर्गात आहे, च वर्गात आहे, च वर्गामध्ये, येस, च वर्गामध्ये, च छ ज झ, बरोबर, या वर्गामध्ये आहे. आणि पुढे त्याचं निगडित काय आहे, त्याच वर्गामध्ये पाचवा जो निगडित दिलेला आहे ते काय आहे, न्य. न्य, करेक्ट. हा निगडित जो आहे न्य, त्या ज ला जोडावा लागेल, मग त्याचं काय होईल, विकसित रूप तयार होईल. म्हणजेच काय झालं, भुंज, भुंज असं त्याचा तो तयार झाला, भुंज. ओके, हा विकसित रूप तयार झाला, भुंज. तो रुधादी गणामध्ये असल्यामुळे आपण त्याला निगडित काय जोडला, आपण त्याला न्य जोडला, कारण ज जो आहे हा च वर्गामध्ये येतो आणि च वर्गामधला शेवटचा निगडित न्य आहे, म्हणून तो न्य आपण ज ला जोडला, अर्धा न्य, म्हणून तो विकसित रूप काय तयार झालं, भुंज. ओके, मग आता विकसित रूपाला आपल्याला काळानुसार प्रत्यय लावायचे, तर काळ वर्तमान काळाचे प्रत्यय
ते काय ती अंती भुंजती असं जर म्हटलं तर काय होतं खातो. सो भुंजती म्हणजे काय तो खातो है की नाही. ते भुंजंती म्हणजेच काय ते खातात. अशा प्रकारे आपल्याला तो अर्थबोध होतो. दुसरं उदाहरण रुधादी गणामध्येच लीप आहे बघा. लीप लीप म्हणजे काय आपण दिवाळीला वगैरे पूर्वी बघा मातीचे घर असायचे तर त्याला लिपणी म्हणत होते बघा. ती माती आपण शेणाने असं लिपून लिपणे करायचं. सारवतो. हा 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 हा. तर हा तसाच हा शब्द आहे लिंपती. तर आता याचं जर समजा हा पण लिप जो आहे हा रुधादी गणामध्ये आहे बरोबर. मग आता याचं क्रियापद जर तुम्हाला करायचं असेल तर कसं होईल तर त्याचा जो विकरण जो आहे अंग निगहित तो त्याला जोडावा लागेल. मग तो जोडल्यानंतर त्याचं काय होईल विकसित रूप तयार होईल आणि विकसित रूप तयार झाल्यानंतर मग त्याला वर्तमान काळाचा प्रत्यय जोडायचा म्हणजे मग तो क्रियापद तयार होईल. आता लीप म्हटल्यानंतर शेवटचं व्यंजन काय आहे लीप म्हटल्यानंतर लीप प आहे. ओके हे आलं लक्षात प. मग हा प जो व्यंजन आहे हे कोणत्या वर्गामध्ये आहे व्यंजनाच्या कोणत्या वर्गामध्ये आहे प वर्गामध्ये. प फ प ब वर्गात. भ व्हेरी गुड व्हेरी गुड. प वर्ग प प ब ब ब म म इथे म इथे निगईत निगडित आला. ओके मग हा अर्धा म जो आहे त्या पोला आपल्याला जोडावा लागेल त्यावेळेस तो विकसित रूप तयार होईल लिंप. ओके लिंप हा त्याचा विकसित रूप झाला आणि मग नंतर वर्तमान काळाचे काय जे प्रत्यय जे आहेत ती अंती सी किंवा मी मग ते प्रत्यय जोडल्यानंतर तो क्रियापद तयार होईल. उदाहरणार्थ लिंपती किंवा लिंपंती किंवा लिपसी किंवा लिपथ किंवा लिपामी किंवा लिपाम असे त्याचे क्रियापद तयार होतील. आता याचे अर्थ मी तुम्हाला नंतर सांगेलच आपण काळ शिकतो आपण तसं. परंतु मी हे सांगण्याचा का प्रयत्न करतो की क्रियापद कसे तयार होतात हे तुम्हाला समजणं अतिशय महत्वाचं आहे. म्हणून हे आपण गण घेतो आहोत. नाहीतर गण हे कोणीही शिकवत नाही. इव्हन म्हणजे एम ए लेव्हलला वगैरे सुद्धा अशा पद्धतीने व्यवस्थित क्रियापदाचे विश्लेषण केलं जात नाही. मी बऱ्याच ठिकाणी बघितलेलं आहे. पण मला तुम्हाला जे काही शिकवायचं आहे ते तुम्हाला पाली भाषेचे अभ्यासक म्हणून तुम्हाला तयार करायचं आहे. नुसतंच तुम्हाला मुक्त विद्यापीठाचं सर्टिफिकेट मला द्यायचं नाही आणि तुम्हाला कुठे काही अडचण आली किंवा तुम्हाला कुणी काही विचारलं तर तुम्ही अगदी म्हणजे कॉन्फिडन्सली तुम्ही ह्या गोष्टी सांगितल्या गेल्या पाहिजे तुमच्याकडून किंवा समोरच्याला समजवता आलं पाहिजे. म्हणून हे गोष्टी मी तुम्हाला क्लिअर करतोय. ओके तिसरा जो गण आहे बघा दिवादी गण याचं विकरण आहे य. याचं विकरण जे आहे य तर या गणातील धातूंना य विकरण जोडले जाते. ओके आता बघा यामध्ये उदाहरण दिलंय गा. यामध्ये उदाहरण दिलंय गा. गा म्हणजे काय गाणे. म्हणजे आपण गाणे म्हणतो ते नाही आपण जे गातो ना त्याला आपण म्हणतो गाणे. जाणे गाणे बसणे उठणे अशा अर्थाने गाणे. ओके तर हा गा जो धातू आहे त्याला हा गा धातू जो आहे हा कोणत्या गणामध्ये आला दिवादी गणामध्ये आला. ओके दिव आदी गणामध्ये आला. मग आता याचं विकरण काय आहे य आहे. मग हा य आपल्याला त्या धातूला जोडावा लागेल. मग त्या धातूला य जोडला की त्याचं काय होईल विकसित रूप तयार होईल आणि विकसित रूप तयार झाल्यानंतर मग आपण त्याला वर्तमान काळातले प्रत्यय आपण त्याला जोडू शकतो. म्हणजे गा अधिक य काय झालं गाय. ओके हे विकसित रूप तयार झालं आणि नंतर मग क्रियापदाचे प्रत्यय ती जोडला तर गायती शब्द तो तयार होतो. आलं लक्षात. मग गायती ह्या शब्दाचा क्रियापदाचा अर्थ काय झाला गातो. जर मी त्याला कर्ता जर जोडला सो म्हणजे तो म्हणजे काय तो सो गायती तर याचा अर्थ काय होतो तो गातो. अहं गायामी
तर काय होईल, मी गातो, है की नाही. त्वं गायसी, तर ते काय, त्याचा अर्थ काय होईल, तू गातो. तू ते जातो. गातो हा? तू जातो. काय, हॅलो, तू जातो असं होतं ना. नाही, तो म्हटल्यानंतर सो गायती म्हटल्यानंतर तो गातो, परंतु तू गातोच्या वेळी त्वं गायसी असं म्हणावं लागेल. तर गायती हा क्रियापद कसा तयार झाला हे आपण असं बघितलं. त्यानंतर उदाहरण इथे दिलेलं आहे बघा, झहाचं दिलेलं आहे आणि बुधचं सुद्धा दिलेलं आहे. आता हा बुध शब्द तुम्हाला आता इथे आलेलं म्हणून मी तुम्हाला एक नवीन माहिती तुम्हाला मिळेल बघा. बुध हा एक धातू आहे. कालपणे ह्या धातूच्या बद्दल आपण बोललो. तर बुध म्हणजे काय, नॉलेज, ज्ञान, हा, नॉलेज किंवा ज्ञान, इन्फॉर्मेशन, बुध म्हणजे. आता हा बुध जो आहे त्याचा विकसित रूप जो आहे तो होतो बुच्छ. आता याचा बुच्छ जो होतो तो कसा होतो, तो व्यंजन परिवर्तनामध्ये जे काही नियम आहेत त्याच्यामध्ये ध ला य जो जोडलेला असतो, ध्य ध्य, तर त्या ध्यचा पालीमध्ये येताना झ होतो, म्हणजे ज ला झ होतो. तर बुद्धचा म्हणजे बुद्धचा बुधपासून बुद्ध्य, बुद्धपासून बुज्झ असे त्याचा विकसित तयार होतो, विकसित रूप तयार होतो. आणि नंतर मग त्याला ती जोडला, मग तो ती जोडल्यानंतर मग बुद्धती असा हा शब्द तयार होतो. ओके, बुद्धती म्हणजेच काय, ज्ञान प्राप्त करणे किंवा मिळवणे किंवा इन्फॉर्मेशन, नॉलेज जे आहे ते मिळणे किंवा लाभ होणे असा आपण अर्थ करतो. तर या बुध शब्दापासून बुद्धती हे क्रियापद तयार झालं. आता ह्या बुध शब्दापासून नाउन जर बनायचा असेल तर तो बुद्धो होतो, बुद्धो म्हणजेच काय, बुद्ध. नंतर बोध शब्द तयार होतो. म्हणजे अनेक शब्द ह्या धातूपासून तयार होतो. एक याचा उलटा अर्थ पण होऊ शकतो, बुद्धो आपण म्हणतो तर ज्याला ज्ञान नाही, ज्याला माहिती नाही अशा व्यक्तीला आपण बुद्धू पण म्हणतो. पण बोधेती किंवा बुद्ध किंवा असे अनेक शब्द आहेत की जे बुध पासून तयार होतात. आपल्या वारामध्ये सुद्धा बुध हा शब्द आहे बघा. बुधवार आहे, सोमवार आहे, मंगळवार आहे. तर त्याच्यामध्ये बुध हा शब्द, जो बुधवार जो आहे हा ज्ञानाचा वार असं समजलं पाहिजे आपण. त्या दिवशी प्रामुख्याने आपण ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, म्हणजे 12 तास आपण अभ्यास केला पाहिजे. आलं लक्षात. जर तुम्हाला उपवास जर करायचा असेल खऱ्या अर्थाने तर बुधवारच्या दिवशी प्रत्येकाने 12 तास अभ्यास केला पाहिजे, ठरवून अभ्यास केला पाहिजे. त्या दिवशी बुद्धांच्या प्रतिमेचं म्हणा किंवा पिंपळाच्या झाडाचं म्हणा, कारण आपण पिंपळाच्या झाडाला सुद्धा बोधी वृक्ष म्हणतो बघा. तो बुध शब्दावरच तयार झालेला बोधी. कारण का की त्या झाडाखाली बसल्यामुळे भगवान बुद्धांना काय ज्ञान प्राप्त झालं, ज्ञान प्राप्त झालं म्हणून बोधी वृक्ष म्हणतो आपण. तर त्या दिवशी बुधवारच्या दिवशी आपण त्या पूजा केली पाहिजे, बुद्धांची पूजा केली पाहिजे, पिंपळाच्या झाडाची पूजा केली पाहिजे किंवा स्वतः धम्माचा अभ्यास केला पाहिजे किंवा एक वेळेस तुम्ही जेवण केलं पाहिजे. म्हणजेच याचा थोडक्यात सांगायचं म्हणजे तुम्ही बुधवारला जर उपोषण केलं तर ते काय होईल, ते आपल्या धम्माच्या अनुषंगाने किंवा शब्दाच्या अनुषंगाने ते संयुक्तिक राहील असं मला वाटतं. मी बऱ्याच जणांना सांगतो. कारण का बघा, तुम्ही सगळे जर वार बघितले तर सगळे देवदेवतांना वाटून दिलेले सगळे वार. सोमवार शंकराला वाटून दिलेला आहे, मंगळवार कुठल्या तरी देवीला वाटून दिलं, म्हणजे हे जनरल सर्व नॉलेज सांगतो मी. पण बुधवार हा कुठलाही कोणालाही वाटून दिलेला
कोणीही त्याचं नाव घेत नाही. उलट त्या दिवशी लोक जास्त मांसाहार करतात. बुधवारच्या दिवशी मांसाहार करतात, मटण मच्छी खातात किंवा बाजार असतो बुधवारला. तर आमच्या नाशिकला बुधवारलाच बाजार असतो. तर त्या दिवशी मटणाच्या आणि याच्या दुकानावरती प्रचंड गर्दी असते. बऱ्याच ठिकाणी शुक्रवार दत्ताचा असतो, शुक्रवार मुस्लिम बांधवांनी विकून ठेवलेला आहे, शुक्रवार शनी देवाने विकून ठेवलेला आहे. फुले साहेब, तुमचा व्हिडिओ आणि माईक बंद करा. बंद आहे सर. तर शनिवार शनी देवाने राखून ठेवलेला आहे आणि रविवार बघा ईसाईचे ख्रिश्चन लोक आहेत त्यांनी राखून ठेवलेला आहे. तर तसा हा जो बुधवार जो आहे तो खऱ्या अर्थाने ज्ञानाच्या दिवसाने म्हणजे आणि आपण सर्व कोण आहोत? आपण ज्ञानाचे उपासक आहोत, बुद्धाचे उपासक आहोत. म्हणजेच काय, बुद्ध म्हणजे काय, काय ज्ञानच आहे. प्राप्त केलेलं जे ज्ञान व्यक्ती असते त्याला बुद्ध म्हणतो आपण, है की नाही? तर अशा पद्धतीने जर बुधवारच्या दिवशी तुम्ही काही विशिष्ट प्रकारे स्वतःमध्ये उपोषण करून जर बदल घडून आणला तर तुमच्या आयुष्यामध्ये हळूहळू तुम्ही एक दिवस कराल, दुसऱ्या दिवशी कराल, तिसऱ्या दिवशी कराल, तर हे जे चेंजेस जे आहेत हे धम्माप्रमाणे तुमच्या आचरणामध्ये किंवा जीवनामध्ये येत जाणार. तर हे आपलं जे काही नॉलेज जे आहे पालीचं शिकत असताना ज्या काही धम्माच्या गोष्टी ज्या आहेत त्या पण आपण शिकल्या पाहिजे किंवा चर्चा केली पाहिजे. त्या अनुषंगाने मी हे तुम्हाला बुध शब्दाच्या संदर्भामध्ये सांगितलं. तर चौथा जो आहे तुदादी गण आहे, तुद त्याचे उदाहरणं पण दिलेले आहेत. त्यानंतर त्याला विकरण म्हणजेच हा विकरण तिथे लागलेला आहे. म्हणजे तुद, नुद, लिख, फूस असे हे धातू आहेत आणि त्या धातूंना प्रत्यय लागले, समजा क्रियापदाचे प्रत्यय लागले की ते काय होतात? क्रियापद तयार होतात. आपलं क्रियापद प्रत्यय म्हणण्यापेक्षा काळाचे प्रत्यय लागल्यानंतर ते काय होतात? क्रियापद तयार होतात. नंतर जादी गण. आता बघा इथे जा जो शब्द जो आहे तो जानाती ह्या शब्दावरून इथे आलेला आहे, परंतु त्याचा धातू जो आहे, जानाती म्हणजे काय? जाणणे. त्याचा धातू जो आहे तो आहे ज्ञा आहे. ज्ञान म्हणतो ना आपण पालीमध्ये. ज्ञान कसा लिहिला जातो? तो च वर्गामधला जो ज्ञा जो आहे ना तो पन्या वगैरे जो आहे ना तसा लिहिला जातो. ज्ञाती किंवा ज्ञा म्हणजे काय? जाणाती. नंतर ची पण धातू आहे बघा, चिनाती. तर याचं विकरण काय आहे? ना. म्हणजेच त्या धातूला ना विकरण जोडायचं, मग त्याच्याने नंतर तो विकसित रूप तयार होतो आणि नंतर मग तीच जर शब्द जोडला आपण तर तो क्रियापद तयार होतो. म्हणजे जानाती, चिनाती, असनाती वगैरे वगैरे हे त्याचे उदाहरणं दिलेले आहेत. नंतर क्यादी गण जो आहे त्याचं विकरण आहे ना. बाणाचा ना इथे दिलेला आहे बघा. तर उदाहरण दिलेलं आहे की हा धातू आहे, की हा धातूला ना हे विकरण जोडलं आणि काळाचं प्रत्यय की जोडलं वर्तमान काळाचं, तर किणाती हा काय झाला? क्रियापद झाला. बरोबर. नंतर सु हा दिलेला आहे, धातू दिलेला आहे. तो सु धातू दिलेला आहे, त्याला ना हा हे जोडलेला आहे, विकरण जोडलेला आहे. तो झाला सुना आणि नंतर त्याला ती आपण काळाचा प्रत्यय जोडलाय म्हणून तो सुनाती झालेला आहे. क्रियापद सुनाती झालेला आहे. अशा प्रकारे स्वादिगण पण आहे. स्वादिगणामध्ये बघा नो विकरण आहे. तर आता बघा इथेच बघा तुम्हाला उदाहरण दिसेल. मी तुम्हाला सांगितलं की एक शब्द एक धातू दोन दोन गणामध्ये पण येऊ शकतो. तर बघा इथे सु जो धातू जो आहे तुमच्या पुस्तकात बघा तुम्ही, तो क्यादी गणामध्ये पण आहे आणि स्वादी गणामध्ये पण आहे बघा. म्हणजे दोन्ही प्रकारे त्याचे क्रियापद आपण लिहू शकतो. आता सु गणामध्ये आपलं क्यादी गणामध्ये तो काय होतो? नाव विकरण असल्यामुळे तो सुनाती होतो. परंतु स्वादी गणामध्ये नो विकरण आहे म्हणून तो काय होतो? सुनोती होतो. ह्या सुला नो जोडला गेला म्हणून सुनो झाला आणि ती त्याला
प्रत्यय लागला. चुनौती, उनवती. त्यानंतर तनादी गण जे आहे विकरण ओ, तन, आदी, हा, तर त्याचं विकरण आहे ओ. तर ह्या धातूंना ओ जर प्रत्यय आपलं विकरण जोडलं तर त्याचा विकसित रूप तयार होतो आणि नंतर काळाचे प्रत्यय त्याला जोडायचे. म्हणजे तन अधिक ओ जोडला आपण, तन अधिक ओ म्हणजे न ला ओ जोडला तर तो न होतो. तनोती, तनोती म्हणजेच काय, तनोती हे क्रियापद तयार झालं. तसंच मन, मनोती, नंतर आप, अप्पोती. इथे अप्पोती तयार झालाय, याचा हा अपवाद आहे, डबल प इथे झालेला आहे. पण किंवा हे प्रिंटिंग मिस्टेकचं अपोती असू शकतं. तर याच्यामध्ये हा प ला जो आहे पोला ओ विकरण जोडलेलं आहे, हे एवढं लक्षात ठेवा. तर शेवटचा जो गण जो आहे तो चुरादी गण आहे. तर हा जो चुरादी गण जो आहे हा फार महत्वाचा आणि विशेष आहे, कारण याच्यातले जे शब्द जे आहेत, धातू जे आहेत, हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापरले जातात आणि हा जरा वेगळा हटके आहे आणि हा नंतर आपल्याला काही बाबतीमध्ये कन्फ्युजन पण तयार करतो. म्हणजे प्रयोजक जे आहे किंवा पॅसिव्ह व्हॉइसचे जे वाक्य तयार करताना तिथे य येत असतो, तर तो य चुरादी गणामध्ये पण येत असतो. तर बघा इथे चुरादी गणामध्ये नवम गण विकरण नी, परंतु या ठिकाणी नीचा फक्त काय ई राहतो, हा, आणि पुढे ईच्या वृत्तीच्या नियमानुसार ए होतो, य आपलं सॉरी ए. तर हा कसा होतो बघा, चूर हा धातू आहे, चूर हा काय आहे, धातू आहे. तर आता चूर अधिक ए म्हणजे र ला ए तुम्ही जोडणार म्हणजे काय होणार, चुरे, आणि काळाचा प्रत्यय ती, चुरेती. ओके, आपलं सॉरी चोरेती. आता याच्यामध्ये आणखी एक व्याकरण आहे असं की हा जो चूर जो आहे हा दीर्घ आहे, हा, तर त्याचा तो च जो आहे तो त्यामुळे तो दीर्घ झाला म्हणून तो चोरेती असा झालेला आहे. तर ते व्याकरण आता हे फार बारीक बारीक व्याकरण आपल्याला इथे बघायचं नाही, फक्त आपल्याला कोणत्या गणामध्ये कोणतं विकरण लावून क्रियापद कसं तयार होतं हे आपल्याला या ठिकाणी फक्त बघायचं आहे. नंतर कथ, कथ अधिक ए, कथेती. नंतर देश, देसेती. तर आता यामध्ये य सुद्धा येतो, देश यती किंवा कथ येती किंवा चोरे येती असे पण चुरादी गणामध्ये आहे. तर अशा प्रकारे हे 9 जे गण जे आहेत हे 9 गण आपल्याला माहीत असणं फार महत्वाचं आहे. त्या प्रत्येक गणामध्ये विकरण जे आहे ते कोणकोणचे विकरण जे आहेत ते माहीत असणं आवश्यक आहे. मग त्याचा धातू प्रत्येक गणामध्ये किती धातू आहेत, कोणते धातू आहेत हे माहीत असणं आवश्यक आहे. मग त्या धातूवरनं आपण त्याचं विकसित रूप करायचं आणि काळाचे प्रत्यय लावायचे. तर असा जो सगळा जो अभ्यास जो आहे हा गणाचा अभ्यास आहे. तर यामध्ये तुम्हाला विकरण हे जे आहेत हे पाठ करावं लागतील, लक्षात ठेवावं लागतील. ओके, तर मला कोणी सांगू शकतं की 9 गण कोणकोणचे आहेत? भले तुम्ही बघून सांगा, परंतु कोणते आहेत 9 गण? नऊ गण कोणते आहेत आताच मी शिकवलं. नवीन विद्यार्थी, नवीन विद्यार्थी. बादिगण, हाँ, रुदादी, दिवादिगण, हाँ, त्यादिगण, तुदादी, त्वदादी, जादिगण, क्यादिगण, स्वादिगण, ग्रादिगण, तनादिगण, चुरादिगण. अच्छा. आणि विकरण काय आहे त्याचे? प्रत्येक गणाचं विकरण पण सांगा. कोण सांगता? आता दुसरं कोणीतरी सांगा. सर मी सांगू? हा, सर मी सांगतो, जरा नवीन ऐकरण सांगतो.
हा नवीन कोण आहे? शाकीर नवीन कोल्हापूर. कोण आहे? हा मी सांगतो सर कोल्हापूरवरनं विजय कांबळे सर. काय नाव? विजय कांबळे सर शाकीर कोल्हापूर म्हणून आहे वाटते विजय कांबळे. हो बोला 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 बोला. सांगतो सर. हा भवादी गण प्रथम गण विकरण अ, रुधादी गण द्वितीय गण विकरण अ अंग, अंग अंग हा दिवादी गण तृतीय गण विकरण य, हा. दिवादी गण हम्म. तृतीय गण हा विकरण य आहे. त्यानंतर तुदादी गण तृत गण हा विकरण अ आहे. हम्म. जादादी गण पंचम गण आहे विकरण ना, वादिगण षष्ठगण विकरण ना, हम्म. स्वादिगण सप्तम गण विकरण नो, अनादिगण गण विकरण ओ, चुरादिगण नवम गण विकरण नी. व्हेरी गुड. नाही नाही नी नाही, चुराती गण मध्ये नी आहे, परंतु तो नी आपण प्रत्यक्ष वापरत नाही. त्याचं पुढे कसं तयार होतं ते तुम्ही लक्षात ठेवा. ए लक्षात ठेवा. ए चुरादी गण मध्ये ए लक्षात ठेवायचं. चोरेती, कथेती, नंतर देसेती असं लक्षात ठेवायचं. हा आलं लक्षात? हॅलो. ओके सर. सर हा. हा लक्षात आलं. हा मग आता क्रियापद कसं तयार होतं ह्याचं मी जसं वर्णन केलं तशा प्रकारे वर्णन करून कोण सांगू शकतं? कोणाला नवीन विद्यार्थ्यांचं विचारतो मी. नवीन विद्यार्थ्यांनी पुढे यायला पाहिजे. आमचे जुने विद्यार्थी तर अगदी टपलेले आहेत सांगायला. तुम्हाला चान्स मिळणार नाही नवीन विद्यार्थ्यांना. म्हणून मी नवीन विद्यार्थ्यांना मी सांगतो. बरोबर आहे की नाही? जुने विद्यार्थी हसतायत बघा. तर नवीन विद्यार्थी चुकलं तरी चालेल, मी तुम्हाला म्हणजे सपोर्ट करेन किंवा दुरुस्त करेन, पण प्रयत्न करा. क्रियापद कसं तयार होतं जर तुम्हाला कोणी विचारलं तर तुम्ही काय सांगाल? मी आता अर्धा तास तुम्हाला सगळ्यांना क्रियापद कसं तयार होतं ते मी तुम्हाला शिकवलं आणि तुम्हाला सर. मी 2 हा मी सांगते सर. हा चुकलं तरी काय हरकत नाही, हा. पण कळालं तर मला ते कळेल ना. भावादी सर मी सांगते. भावादी गणामध्ये मधलं विकरण अ आहे, तर पच शब्द आहे. पच म्हणजे शिकवणे, तर त्याला अ लावला तर पालीमध्ये पच हा शब्द होतो. जसा की जूत हा शब्द आहे, नियमानुसार त्याला त मध्ये अ लावला तर जूत होतो. रुद हा शब्द आहे, रुद म्हणजे रडणे, आणि नियमानुसार त्याला द च्या मध्ये अ लावला तर रुद शब्द होतो. शब्द नका म्हणू. हे जे आहे हे धातू आहे, त्याला हा धातू म्हणायचं. धातूला अ प्रत्यय लावला की रुद शब्द होतो असं. नाही शब्द नाही म्हणायचं, मी तेच म्हणतो. रुद शब्द होतो असं नाही म्हणायचं. रुद हा धातू आहे, त्या धातूला विकरण काय अंग जोडलं तर त्याचं काय होतं, विकसित रूप तयार होतं. आणि विकसित रूपाला काळाचे प्रत्यय जर जोडले की वगैरे तर ते काय त्याला नंतर ते क्रियापद तयार होतं. इतकं सिंपल एका वाक्यामध्ये तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे. क्रियापद कसं बघा. मी आता परत तुम्हाला सगळ्यांना 2 वाक्य 3 वाक्यामध्ये सांगतो, म्हणजे तुम्ही नीट व्यवस्थित लक्ष द्या. परत विचारणार आहे तुम्हाला क्रियापद कसं तयार होतं मला सांगा म्हणून. त्यावेळेस तुम्हाला सांगता आलं पाहिजे क्रियापद कसं होतं. बघा पालीमध्ये धातू असतात, बरोबर. धातू हे 9 गणामध्ये विभागलेले आहेत. पालीमध्ये धातू 9 गणामध्ये विभागलेले आहेत आणि प्रत्येकाला वेगवेगळे विकरण आहेत. धातूचा विकसित रूप करताना धातूचे विकसित रूप करताना
त्या त्या गणातील विकरण त्या धातूला जोडले जाते. त्याचे विकसित रूप तयार झाल्यानंतर काळाचे जे प्रत्यय जे आहे, वर्तमान काळ, भूतकाळ किंवा भविष्यकाळ, त्या काळातील प्रत्यय त्या विकसित रूपाला जोडल्यानंतर क्रियापद तयार होते. हाऊ इज सिंपल आहे की नाही? ही गोष्ट आहे. धातू आहे, अवगणामध्ये विभागले गेलेले आहे. अवगणाचे वेगवेगळे विकरण आहे. ते विकरण धातूला लावल्यानंतर त्याचं विकसित रूप तयार होतं. विकसित रूप तयार झाल्यानंतर काळाचे जे सर प्रत्यय स्पीकर बंद करायला लावा ना, आवाज क्लिअर येत नाही सर. बाकी त्यांचे म्यूट करायला लावा. आवाज क्लिअर येत नाहीये. तुमचा आवाज क्लिअर येत नाही. ते बाकी त्यांचे जे व्हिडिओ हे चालू आहेत ना माईक, ते बंद करायला लावा ना. माईक बंद केला, बाकीच्यांनी माईक बंद केला. आणि विकसित रूपाला प्रत्यय जर लावल्यानंतर त्याचं क्रियापद तयार होतं. किती 4 ते 5 वाक्यामध्ये मी तुम्हाला बेसिक जो आहे ते सांगितलेलं आहे. सारांश म्हणतो ना आपण, ते सांगा. कोण सांगतं? नवीन विद्यार्थ्यांपैकी कोण सांगतं? आता एवढं सिंपल करून मी सांगितलं क्रियापद कसे तयार होतात. मला वाटतं मराठीतून सांगितल्यामुळे तुम्हाला कळलेलं दिसत नाही. इंग्रजीतून सांगू का? सर मी सांगतो. हा सांगा. पालीमध्ये धातू असतात. हा घोडके, पुष्पा घोडके म्हणते. पालीमध्ये हा, धातू बोला. असतात. हा पाली धातूमध्ये 9 गण असतात. तर 9 धातूमध्ये धातू ठीक आहे. 500 पेक्षा जास्त आहेत. आणि हा. ते 9 गणांमध्ये विभागले गेले आहेत. आणि बरं. गणामध्ये विकरण असतात. विकरण हा हा. प्रत्यय ते विकसित रूप तयार होते. त्याच्यानंतर हा. मग क्रियापद तयार होते. त्यानंतर काय? क्रियापद तयार होते. हा, विकसित रूप तयार होते, त्यानंतर क्रियापद तयार होते. पण काय त्याला जोडायचं काय क्रियापद तयार होताना? विकरण प्रत्यय जोडायचं त्याला. विकसित रूप तयार करण्यासाठी तुम्ही विकरण जोडता. विकसित रूप तयार झाल्यानंतर क्रियापद त्यांना तुमचं काय जोडायचं असतं? काळाचे प्रत्यय जोडायचे असतात. काळाचा प्रत्यय. ओके. हा. मग क्रियापद तयार होतं. सांगेल परत? हा मी सांगतो सर. नाही, तुम्ही नका सांगू. फुले बोलतायत का? होय. हा, नवीन विद्यार्थ्यांना सांगेल. नवीन विद्यार्थी भरपूर आहेत. वैभव गायकवाड आहेत. हा मस्के सर बोलतोय. नवीन हा मस्के बोलतो सर. यंग जनरेशन मधले कोण सांगते? हा मस्के सांगतो. हॅलो. हा बोला बोला बोला. नितीन मस्के. हा नितीन मस्के बोलतोय मी. हा बोला. क्रियापद कसे तयार होते तर पालीमध्ये मूळ शब्द त्याला धातू म्हणतात. धातू असतात ते. आणि धातू हे 9 गणामध्ये विभागलेले आहेत. तर त्या प्रत्येक धातूला 9 गणामध्ये विभागले आहे आणि त्याला विकरण जोडले जातात धातूला. तर त्या विकरणला जोडल्यानंतर ते विकसित रूप होतं. त्याचं धातूचे विकसित रूप होतं. आणि त्या विकसित रूपाला जर काळानुसार आपण जर प्रत्यय जोडले त्याला ते आपण क्रियापद म्हणतो. व्हेरी गुड. बरोबर. किती सिंपल आहे. बरोबर. मला सांगायला येते, पण तुम्ही घाबरतायत का मला सांगायला? नाही नाही सर. थँक्यू सर. हा. जर सरांना सांगितलं तर मग सरांना कळून जाईल, नाही का? असं म्हणतात. सांगा सांगा. मला उलट तुमची चढाओढ लागली पाहिजे. सर मी सांगतो, सर मी सांगते, अशी चढाओढ लागली पाहिजे. तर तुम्ही सर मी सांगतो. हा सांगा. सर मी द्विवादी गणाचं उदाहरण सांगतो. द्विवादी गण तृतीय यामध्ये बुध हा मूळ धातूला जेव्हा आपण य विकरण जोडतो तेव्हा त्याचा बुध असं विकसित रूप तयार होतं.
आणि त्याला जेव्हा आपण वर्तमान काळाचं ती या प्रत्यय जोडतो तेव्हा बुज्यती असा एक क्रियापदाचं रूप आपल्याला मिळतं. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. बघा, सुमेध साळवे कुठून बोलताय आपण? सर जळगाववरून. अरे वा, जळगाव. मी पण जळगावच आहे. हो सर, हो सर. अजून कोण आहे नवीन यंग जनरेशन मध्ये कोण आहे? कोण बोलतोय अजून? कोण सांगते? सगळेजण झोपलेत का जेवायला बसलेत? तर मी सांगू का? कोण बोलतोय? रामचंद्र तांबे. हो सर, रामचंद्र तांबे बोलतोय. तुम्ही जे जे हॉस्पिटल आहे ना? हो सर, बरोबर. हा बोला. थँक्यू सर. पाली भाषेमध्ये 500हून जास्त धातू आहेत आणि ते एकूण 9 गणामध्ये विभागलेले आहेत. ह्या प्रत्येक गणाच्या शेवटी एक विकरण असतं. त्या गणाच्या शेवटी प्रत्येक गणामध्ये विकरण असतं. हे विकरण जर ह्या धातूला जोडलं तर त्या धातूचे विकसित रूप तयार होते. व्हेरी गुड. आणि ह्या विकसित रूपाला काळाचे म्हणजे वर्तमान काळ, भविष्यकाळ, भूतकाळ ह्याचे कोणत्याही काळाचे जर प्रत्यय जोडलं तर त्या धातूचे मग क्रियापद तयार होते. व्हेरी गुड. सिंपल, अगदी सहज भाषेमध्ये सांगितलं. थँक्यू सर. शंका अशी आहे, शंका अशी आहे, आपले गण कळले, विकरण कळलं. हॅलो, हा बोला बोला, लवकर बोला. पुढे काय आहे तर तो जो मूळ शब्द जो आहे धातू म्हणून, तर तो त्याच गणातला आपण कसं ओळखायचं कायम स्वरूपात? नाही, क्रियापदावरून आपल्याला लक्षात येतं. सर माझी शंका बरोबर आहे का? हा, क्रियापद जे आहे ना त्याच्यावरनं आपल्याला लक्षात येतं. तर समजा म जोडलेला असेल तर तो लिंपती होतो. तर म कुठल्या याच्यात मध्ये आहे विकरण, तर ते आपल्याला माहित पाहिजे. तर त्याच्यावरनं आपल्याला तो धातू या गणामध्ये आहे ते ओळखता येतं. किंवा मग नाहीतर मग जी धातूची जी पूर्ण लिस्ट जी आहे ती तुम्ही लिस्ट पाठ केली पाहिजे. भवादी गणामध्ये कोणकोणते धातू येतात ते तुम्ही पाठांतर केलं पाहिजे. दिवाळीमध्ये कोणते येतात ते सरांचा माईक बरोबर येत नाहीये. नरेश साहेबांचा माईक साहेब, तुम्ही माईक का चालू ठेवता? सर आता क्लिअर आहे. हा, शंका बरोबर आहे का? ते म्हणजे सर्वांना पण ती कळापासून बरोबर. हो, बरोबर आहे. धातू हे आता भुंजती जर मी विचारलं सांगा कोणता गण आहे, तर तिथे तुमच्या लक्षात आलं पाहिजे की इथं निगहित निय लागलेला आहे की नाही, म्हणजे हा रुदादी गणामध्ये आहे की नाही. असं ते प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागेल. खूप शब्दांची प्रॅक्टिस करावी लागेल. प्रत्येक क्रियापद आल्यानंतर त्याच्यावर रूटला जावं लागेल की हा कशाचा विकसित झालेला आणि याचा मूळ धातू काय आहे आणि धातू हा कोणत्या गणामध्ये आहे हे तुम्हाला असा उलटा प्रवास करायला लागेल. नाहीतर मग तुम्ही डायरेक्ट धातूची जी लिस्ट जी आहे, पाली महाव्याकरण पुस्तक आहे त्यामध्ये पूर्ण 500च्या वरचे धातू जे आहेत पालीमधले त्याची पूर्ण लिस्ट दिलेली आहे. ती वाचत राहायची रोज. ती जर वाचली धातूंची लिस्ट तर तुम्हाला डिक्शनरी बघायची अजिबात गरज पडणार नाही. तुम्हाला धातू प्रत्येक धातूचा अर्थ जर कळाला तर तुम्हाला क्रियापदाचा अर्थ लगेच कळेल. मग ती एवढी मोठी डिक्शनरी बघा त्याची काही गरज नाही. नुसतं धातूची लिस्ट बघितली आहे. इथे बुध धातू आहे. अच्छा, बुध म्हणजे ज्ञान आणि मग भुज्यती म्हणजे ज्ञान वगैरे
अशा एक कॉमन आणि नॅचरल तुम्हाला तो सोर्स मिळेल. हा पुढे सर विकरण म्हणजे काय याच्याबद्दल स्पष्टीकरण पाहिजे होतं. हा जसं प्रत्यय आपण म्हणतो ना की त्याच्यामुळे त्या शब्दाला म्हणजे नाम जे आहे त्या शब्दाला अर्थ प्राप्त होतो, तसं क्रियापदामध्ये विकरण हा शब्द आलेला आहे की त्याच्यामुळे त्या क्रियापदाला अर्थ प्राप्त होतो, म्हणजे त्याचा विकसित रूप तयार होतो, म्हणून त्याला विकरण असं म्हटलेलं आहे. प्रत्यय, विकरण, नंतर विभक्ती, रूप, नंतर धातू, असे हे पालीमध्ये बरेचसे शब्द आहेत, त्याचे अर्थ आपल्याला माहित असले पाहिजे. तर काय म्हणतात क्रियापदाच्या बाबतीमध्ये नेहमी विकरण हा शब्द वापरायचा, प्रत्यय शब्द नाही वापरायचा. नाम आणि विभक्तीच्या ठिकाणी प्रत्यय शब्द वापरायचा किंवा काळाच्या बाबतीमध्ये प्रत्यय शब्द वापरायचा. पण ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या वेळेस तुमचं काय म्हणतात त्याला क्रियापदाच्या संदर्भामध्ये ज्या वेळेस प्रत्यय जोडायचा असेल तर त्याला विकरणच म्हणायचं. थँक्यू सर. ओके वेलकम. चला पुढे जायचं. मग बरं कोणाला काही शंका आहे? तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही विचारून घ्या. गणाच्या बाबतीमध्ये आता जुने विद्यार्थी जे आहेत त्यांनाही मी विचारतो की जर तुम्हाला गणाच्या बाबतीमध्ये जर काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता किंवा वेगळं काही विचारायचं असेल तरी विचारू शकता. ओल्ड स्टुडंट्स. सर सर मला ना 9 जे गण आहे चुरादी गण याचं परत तुम्ही जरा स्पष्टीकरण द्या ना. म्हणजे जे ई आणि नी मध्ये आपण जे करतो ना त्याचं परत एक टाइम सांगितलं तर बरं होईल. त्याच्यामध्ये तो नियम दिलेला आहे. चुरादी गणामध्ये विकर्ण आहे, नी दिलेला आहे बरोबर, परंतु नीचा फक्त काय राहतो, न जो आहे ना तो न, तो हा नी शब्द कसा तयार झालेला आहे, अक्षर कसं तयार आहे, न अधिक ई, नी तयार झाला बरोबर. आलं लक्षात. त्याचा विग्रह न अधिक ई, हा म्हणजे तो नी झाला. ओके. त्यामधला जो न जो आहे तो काढून टाकला आणि त्याचा फक्त काय राहतो, ई राहतो. ई राहतो. हा तर पालीमध्ये एक नियम आहे, ईचा ए होतो आणि ऊचा ओ होतो. हा नियम याला वृद्धीचा नियम म्हणतात. आता हे नियम तुम्हाला पाली भाषेमध्ये तुम्ही जेव्हा ऍडव्हान्स शिकाल पाली भाषा त्यावेळेस तुम्हाला हे नियम पण येतील, पण मी तुम्हाला ते नियम पण सांगतोय. याला वृद्धी नियम म्हणतात. तर पाली भाषेमध्ये ईचा ए होतो आणि ऊचा ओ होतो. तर ईचा ए च्या नियमानुसार मग ह्या ईचा काय झाला, ए झाला. पुढे बघ दिलेला आहे बघा, वृद्धी नियमानुसार ए होतो. तर मग आपल्याला हा जो ए जो आहे हा हेच विकरण आपल्याला चुरादी गणामधले जे धातू आहेत त्यांना जोडायचा आहे. या ठिकाणी नीचा किंवा ईचा आपल्याला विचार करायचा नाही. परंतु हा ए कसा आला याची बॅकग्राऊंड आपल्याला माहित पाहिजे, त्याची पार्श्वभूमी माहित पाहिजे, म्हणून हे इथे स्पष्टीकरण दिलेलं आहे. तर चुरादी गणामध्ये चुरादी गणाला एकारांत पण म्हणतात, म्हणजे ज्याचा अंत एनी होतो, उच्चारण एनी होतो, म्हणून त्याला एकारांत पण म्हणतात. तर हे बाकीचं जे आहे ते तुम्ही लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, पण त्या ठिकाणी विकरण ए कसा होतो किंवा ए आहे हे लक्षात ठेवलं तरी चालेल. मग त्या धातूला तुम्ही ए जोडायचं, म्हणजे कथ अधिक ए, कथे. काळाचा प्रत्यय जोडला कथेती. चूर अधिक ए, र अधिक ए म्हणजे चोरे. मग काय ती, चोरेती वगैरे. देस, देसेती, सला ए जोडला तर काय झालं, ए से झाला आहे की नाही, देसेती. आलं लक्षात? हॅलो सर. हो सर.
सर हा आता ते चूच ऊ आहे हा चूच मग ते ओ झालं काय ऊचा ओ हा वृद्धीचा आणि ते वृद्धी रच निर्माण. रे हा रच हा ईच हे झालं म्हणजे ते रे येस बरोबर येस येस दोन इथं जोडलेले आहेत ई आणि ओ दोन्ही पण दोन्ही पण येस येस तो नियम मी तुम्हाला सांगितला त्याच्यामुळे ते लक्षात आलं. ओके पुढे जायचं एक 5 मिनिट ब्रेक घेऊ आपण आणि नंतर मग आपण काळाचे आता प्रत्यय घेणार आहोत ते काळाचे प्रत्यय आपण नंतर मग क्रियापदाला लावून आपण आज क्रियापद शिकून घेऊ. ओके 5 मिनिट ब्रेक घेऊया. ओके हो सर हो सर हा हा
हॅलो हॅलो. हा बोला सर. बोला सर. हा हा. तर आपण आता वर्तमान काळाचे प्रत्यय, जसं मी तुम्हाला पूर्वी शिकवले त्या पुरुषाप्रमाणे वर्तमान काळाचे, भूतकाळाचे आणि भविष्य काळाचे मी प्रत्यय तुम्हाला आता तुमच्या स्क्रीनवरती मी लिहून देतो, तुम्ही ते नोट डाऊन करा. तसे आपल्या ह्या बुक्स मध्ये पण दिलेले आहेत बरं का. हा, पेज नंबर 67, पेज नंबर 67 जर तुम्ही ओपन केलं तर वर्तमान काळ प्रत्यय असं लिहिलेलं आहे बघा. वर्तमान काळ प्रत्यय बघितलं सगळ्यांनी? हो सर, बघितलं. हा, पेज नंबर 67. तर त्यामध्ये प्रथम पुरुष, मध्यम पुरुष आणि उत्तम पुरुष असे 3 प्रकारे तुम्हाला सिक्वेन्शियली पुरुष लिहून दिलेले आहे. तर कर्ता, प्रत्यय, कर्ता आणि प्रत्यय असे वरची टायटल आहे बघा. तर त्यामधल्या प्रत्यय जे आहेत एकवचन, प्रत्यय बहुवचन, ते तुम्ही लिहून घ्यायचे. म्हणजे वर्तमान काळातले प्रत्यय काय आहेत? प्रथम पुरुष एकवचन ती, बहुवचन अंती. नंतर मध्यम पुरुष एकवचन सी आणि बहुवचन अ. उत्तम पुरुष प्रत्यय एकवचन मी आणि प्रत्यय बहुवचन म. म्हणजेच काय? वर्तमान काळाचे प्रत्यय जे आहेत काय आहेत? ती, अंती, म्हणजे एकवचन आणि बहुवचन असं मी सांगतोय. ती, अंती, सी, ख, मी, म अशा पद्धतीने मी तुम्हाला बोर्डवरती लिहून दाखवतो, म्हणजे तुमच्या आणखी ते व्यवस्थित चांगलं लक्षात येईल. तुमच्या स्क्रीनवरती व्हाईट बोर्ड दिसतोय? नाही दिसत सर. हॅलो, नाही. नाही सर, नाही दिसत. दिसत नाही? नाही नाही. बरोबर, ठीक आहे. सर तुमची स्क्रीन शेअर करा ना. हो 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 हो.
आता दिसतंय का? हा हा दिसायला लागली, स्किन दिसायला लागली. हो सर दिसते. हा, व्हाईट व्हाईट दिसते Yes, ना sir. स्क्रीन? येस, बघा. हा, आता मी जे काही लिहितो आहे स्क्रीनवरती ते तुम्हाला दिसतंय का? बघा बरं. हो सर दिसते. हा दिसतंय. दिसतंय सर, दिसतंय सर. दिसतंय ना? हो. चला बघा, तुम्ही तिकडे मी इकडे, आपण फळ्यावर शिकतोय आता बघा. हा, आता हो, वर्गात चालेल, चालेल. बसल्यासारखं वाटतंय ना सगळ्यांना? हो, वाढतंय वाढतंय. वाटतंय ना? पण आपण हो. एकमेकांना बघू शकत नाही. चला, काय हरकत नाही, फक्त समजणं महत्वाचं आहे. बघा, हा वर्तमान काळ मी इथे लिहिलेला. ओके, जसं की तुम्हाला मी पुरुष शिकवले, कोणता प्रथम पुरुष, प्रथम पुरुष म्हणायचं नेहमी, पालीमध्ये आपण बोलतो ना, त्यामुळे प्रथम पुरुष. हा, तर इथे एक वचन आणि इथे बहुवचन. प्रथम पुरुष, वर्तमान काळाचे प्रत्यय. ही आणि शी. नंतर कोणचा पुरुष येतो सांगत चला. प्रथम पुरुष नंतर कोणचा पुरुष? मध्यम पुरुष. मध्यम पुरुष. हा, मध्यम पुरुष. हा, तर त्याचे प्रत्यय जे आहे सी आणि एक वचन, एक वचन सी, बहुवचन थ बहुवचन. हो. तर थर्ड कोणचा आहे? पुढचा पुरुष कोणचा आहे? उत्तम. उत्तम पुरुष. उत्तम पुरुष. उत्तम पुरुष. उत्तम पुरुष सर. येस. प्रत्यय त्याचे मी, एक वचन मी, बहुवचन म. मग हा, म्हणजेच काय, आता बघा मी तुम्हाला जे क्रियापद शिकवलं, तर त्याच्यामध्ये विकसित रूप जे आहे, त्या विकसित रूपाला जर ती किंवा अंती, सी, थ, मी, म हे जर प्रत्यय जोडले तर ते वर्तमान काळाचं क्रियापद तयार होतं. उदाहरणार्थ बघा, पच अधिक ती, काय झाला? पच ती. दुसरं उदाहरण, पचती म्हणजे शिजवतो. दुसरं उदाहरण, धाव अधिक, समजा अंती जर घेतला मी, अंती अंती, तर काय तयार होईल? क्रियापद धावंती. धावंती. धाव. हा, म्हणजेच काय होईल? धावतात. त्याचा अर्थ काय होईल? धावतात. ओके. नंतर मी समजा उदाहरण घेतलं, सय अधिक सी प्रत्यय घेतला तर काय क्रियापद तयार होईल? सयती. ती. सी. परंतु आता हा सी कुठल्या याच्यामध्ये आहे? पुरुषामध्ये आहे. मध्यम. मध्यम हा, पुरुष एक मध्यम वचन. पुरुष. मध्यम पुरुष मध्ये आहे की नाही? हे बघा, इथे मागे तुम्हाला दाखवतो. हा बघा, हा सी, हा सी मध्यम पुरुष मध्ये. तर मध्यम पुरुष कशाला वापरतो आपण? जर समजा आपल्या समोर जो व्यक्ती बसलेला आहे त्याला वापरतो आहे की नाही? सी. हो. हा हा, म्हणजे सयसी म्हणजे काय होईल मग? सय म्हणजे झोपणे, म्हणजेच काय? तू झोपतो. त्वं सयसी. ओके. नंतर दुसरं उदाहरण, आणखी बरेच उदाहरण आहे. निषीद, आपलं सॉरी, आता हे डायरेक्ट विकसित रूप मी तुम्हाला दिलं, तर नि सी द ती म्हणजे काय? निषिद म्हणजे काय? बसणे. निषिदती म्हणजे काय? बसतो.
असे हे क्रियापद तयार होते. ओके. जर समजा वंद शब्द धातू घेतला वंद, तर मी जर समजा जोडला प्रत्यय, आता हा मी प्रत्यय कुठल्या याच्यामध्ये आहे? उत्तम पुरुष. हे बघा उत्तम पुरुष मध्ये आहे. म्हणजे मी काय करतो आता स्वतःबद्दल बोलतो आहे की नाही. उत्तम पुरुष मी स्वतःबद्दल समजू. वंदामी म्हणजेच काय? मी वंदन करतो असं त्याचा अर्थ झाला. इथे अर्थ काय होईल याचा? वंदन, मी वंदन करतो, मी वंदन करतो. ओके. तर हे अशा प्रकारे हे कुठले प्रत्यय आहेत? सगळे वर्तमान काळाचे. वर्तमान काळाचे. ती, अंती, सी, थ, मी, म. तुम्हाला धातू मी देणार आहे, हे प्रत्यय जोडून मग तुम्ही त्याचं काय करायचं? क्रियापद तयार करायचं. ओके. हे वाचून दाखवा बरं वर्तमान काळाचे क्रियापद. नवीन स्टुडंट एकदा वाचून दाखवा. प्रथम पुरुष एक वचन ती, प्रथम पुरुष बहुवचन अंती, मध्यम पुरुष एक वचन सी, बहुवचन थ, उत्तम पुरुष एक वचन मी, बहुवचन म. असं हा सांगा, वाचा पटापट. स्क्रीनवर दिलेलं आहे, फक्त तुम्हाला वाचायचं आहे. प्रथम पुरुष एक वचन ती, हा. बहुवचन अंती, मध्यम पुरुष एक वचन सी, बहुवचन थ, उत्तम पुरुष एक वचन मी, बहुवचन म. व्हेरी गुड. अजून कोणी? प्रथम पुरुष एक वचन ती, बहुवचन अंती, मध्यम पुरुष एक वचन सी, बहुवचन थ, उत्तम पुरुष एक वचन मी, बहुवचन म. व्हेरी गुड. आता हे पाठ करताना कसं करायचं? ती, अंती, सी, थ, मी, म. ती, अंती, सी, थ, मी, म. असं पाठच करून टाकायचं, पाठांतर करून. वर्तमान काळाचे प्रत्यय सांगा असं मी विचारलं की लगेच ती, अंती, सी, थ, मी, म. पहिल्यांदा जे म्हणतो आपण एक वचन, दुसऱ्यांदा जे म्हणतो ते आपलं बहुवचन. असं लक्षात ठेवायचं. आलं का लक्षात? हॅलो, हो नाही काही? हो सर, हो सर. हो आलं लक्षात आलं. मला तुम्ही जरा रिप्लाय द्यायचा, नाही तर मग मी एकदम असं हँग होऊन जातो की काय कुणी आहे की नाही समोर, असं मला वाटतं. काय ओके? ओके सर, ओके सर. हा, बोलत राहा, माझ्याशी बोलत राहा. मी पण तुमच्याशी बोलत राहील. जसं आपण क्लासरूम मध्ये बसल्यानंतर बोलतो ना, तसं बोलत राहायचं. आता हे वर्तमान काळाचे प्रत्यय झाले. आता आपल्याला पुढे जे प्रत्यय जे आहेत ते दुसरे भविष्य काळाचे प्रत्यय. भविष्य काळ, भविष्य काळ, यालाच पालीमध्ये काय म्हणतात? अनागत काळ. अनागत काळ. आणि वर्तमान काळाला आपण काय म्हणतो? वर्तमान काळ. वर्तमान काळ त्याला आपण काय म्हणतो? पुढचा काळ म्हणतो आपण त्याला पचुपन्न काळ. पचुपन्न. हा, पचुपन्न काळ. ओके. आता भविष्य काळाचे प्रथम पुरुष मी आता शॉर्टकट मध्ये देतो, म्हणजे आता तुम्हाला माहित आहे. प्रथम पुरुष, नंतर मध्यम पुरुष, नंतर उत्तम पुरुष. उत्तम पुरुष एक वचन, बहुवचन. तर प्रथम भविष्य काळ शिकलो आपण. भविष्य काळ, अनागत काळ. तर प्रथम पुरुष मध्ये काय येईल?
इस्सती, इस्सती. इथे काय येईल? इस्संती. इथे येईल इस्ससी. इथे काय येईल? सॉरी, इस्स ह. इथे येईल इस्सामी, इस्साम. आता याच्यामध्ये बघा, तुम्ही जर बघितलं ना तर इथे ती, अंती, सी, थ आणि मीम हे ऑलरेडी आहेच वर्तमान काळामध्ये जे आपण शिकलो ना ते आहेत. फक्त त्याच्या पुढे काय लावायचे? फक्त भविष्य काळामध्ये इस्स. प्रत्येक ठिकाणी इस्स हा शब्द लागलेला आहे बघा, इस्स, इस्स. इस्सती, इस्संती, इस्ससी, इस्सथ, इस्सामी, इस्साम. इतकं ठेवायला सोपं जाईल की नाही? फक्त वर्तमान काळाचे जे प्रत्यय जे आहेत ती, अंती, सी, थ, मीम हे लक्षात ठेवायचे. नंतर भविष्य काळाचे जर विचारले तर भविष्य काळाच्या वेळेस काय करायचं? फक्त इस्स, इस्स सगळीकडे त्याला आधी जॉईन करायचं, म्हणजे प्रिफिक्स करायचं आधी, मग ते काय होतात? इस्सती. आता जर समजा पच शब्द जर घेतला आपण तर याला जर समजा इस्सती हा जर प्रत्यय भविष्य काळाचा जोडला तर कसा होईल क्रियापद? आता हा जो ई जो आहे या च ला जोडायचा आहे, तर च ला ई जोडल्यानंतर तो काय होईल? च ला ई जोडल्यानंतर काय होईल शब्द तयार? पच्चीसती. हा, मग आता उरलेलं हे जे आहे डबल स आणि ती, तो इथे परत लिहून टाकायचा, म्हणजे पूर्ण क्रियापद तयार काय झालं? 25 सती. सोपं आहे की नाही? आता दुसरा शब्द आपण काय घेतला होता वर्तमान काळामध्ये? धाव घेतला होता ना, धाव. तर जर समजा अनेक बहुवचनातला जर इस्संती जर घ्यायचा आहे आपल्याला, इस्संती, तर काय शब्द तयार होईल? धावंती. व अधिक ई. हा, दहा जसं तसा लिहिलं, व अधिक ई काय होईल? बी. दहावी संती. दहावी सती. सती नाही, संती. संती, सॉरी. हा, म्हणजे याचा अर्थ काय आला? 25 सती म्हणजे काय? शिजवणार. 10वी संती म्हणजे काय? शिजवणार, आपलं सॉरी धावणार. इथे अनेक वचनात म्हणजे ते धावणार, इथे एक वचन म्हणजे तो शिजवणार, असं हे वर्तमान काळाचं प्रत्यय आहे. इस्सती, इस्संती, इस्ससी, इस्सथ, इस्सामी, इस्साम. कोण वाचून दाखवतो फटाफट? नवीन विद्यार्थी, चला लगेच वाचायचं. प्रथम पुरुष एकवचन इस्सती, बहुवचन इस्संती. मध्यम पुरुष एकवचन इस्ससी, बहुवचन इस्सथ. उत्तम पुरुष एकवचन इस्सामी, बहुवचन इस्साम. व्हेरी गुड. आता पचचा अर्थ काय सांगितला मी? शिजवणे. सती. आता जर 25 सती क्रियापद तुमचं वाचण्यात आलं तर त्याचा अर्थ काय? शिजवणार. शिजवणार. आणि मी जर नुसतं पचती जर म्हटलं तर काय त्याचा अर्थ होईल? शिजवणे. नाही, शिजवले. शिजवतो. यस, शिजवतो. वर्तमान काळ आहे ना, पचती शिजवतो. भविष्य काळ 25 सती म्हणजे शिजवणार. फरक पडला की नाही? हो सर. हा, मग याचा पुढचा काळ जो आहे तो कोणता काळ आहे?
भूतकाळ. अतीत. हा, जो आपण नेहमी त्या काळामध्ये असतो. एक तर भविष्यकाळ नाही तर भूतकाळामध्ये असतो आपण, है की नाही? तो भूतकाळ. भूतकाळ म्हणजेच काय? अतीत काळ. अतीत काळ. ओके. तर प्रथम पुरुष, मध्यम पुरुष, नंतर उत्तम पुरुष, नंतर इथे एक वचन आणि इथे बहुवचन. प्रथम पुरुष एक वचन. काय प्रत्यय? ई. इथे काय आहे? इंसू. मध्यम पुरुष ई. इथे काय आहे? सांगू शकतो कोणी? इत्थ. उत्तम पुरुष इम. आणि हा हा. ओके. हे काय आहे? भूतकाळाचे. आता हे धातूला हे जर प्रत्यय आपण जोडले तर त्याचा अर्थ काय होईल? भूतकाळात मध्ये होईल. उदाहरणार्थ तेच उदाहरण घेऊ आपण पचचं. हा, पच अधिक ई. काय होईल क्रियापद तयार? पची. पची. म्हणजे याचा अर्थ काय झाला? पची म्हटल्यानंतर अर्थ काय झाला? शिजवले. व्हेरी गुड. शिजवले. 10 शब्द घेतला, त्याला जर समजा ई जोडला तर काय क्रियापद झालं? 10वी. मग ह्या 10वीचा अर्थ काय झाला? धावला. धावला. व्हेरी गुड. तर हे भूतकाळाचे प्रत्यय जे आहेत कोण वाचून दाखवतं? नुसतं वाचायला पण तुम्ही कंटाळा करता. मला नवल वाटतं तुमचं सगळ्यांचं. सर मी वाचते. वाचा. मॅडम वाचू द्या मॅडम. प्रथम पुरुष एक वचन ई, बहुवचन इंसु. मध्यम पुरुष एक वचन ई, बहुवचन इत्थ. उत्तम पुरुष एक वचन इन, बहुवचन इम्ह. व्हेरी गुड. आणखी कोणी वाचायची इच्छा आहे? वाचा लवकर फटाफट. पाठ होतो. या मी हे काय सांगतो की जो कोणी बोलतो ना त्याचं हे पाठ होऊन जातं, त्याला समजतं. भूतकाळ. सर मी वाचते. भूतकाळ, अतीत काळ पाली भाषेमध्ये. भूतकाळ प्रथम पुरुष एक वचन ई, बहुवचन इंसु. मध्यम पुरुष मध्यम पुरुष एक वचन ई आणि बहुवचन इत्थ. उत्तम पुरुष एक वचन इंग आणि बहुवचन इम. व्हेरी गुड. म्हणजे याचा अर्थ आता तुमचे तिन्ही काळाचे प्रत्यय जे आहेत हे तुम्हाला मी दिलेले आहेत, बरोबर? तिन्ही काळाचे. तिन्ही काळाचे प्रत्यय कोणकोणते आहेत? इथे ती, अंती, ती, मी, म. नंतर काय? इस्सती, इस्संती, इसंती, चला. इसमी, इसाम. आणि भूतकाळामध्ये ई एक वचन, बहुवचन इंसू. मला भूतकाळामध्ये काय? ई. भूतकाळामध्ये प्रथम पुरुष एक वचन ई, बहुवचन इंसू. मध्यम पुरुष ई, एक वचन ई, बहुवचन इत्थ. उत्तम पुरुष एक वचन इंग आणि बहुवचन इम. व्हेरी गुड. हे काय आहे? वर्तमान काळ. हे काय आहे? भविष्य काळ. आणि हा काय? भूतकाळ. ओके. आता धातू जर समजा पच घेतला तर बघा कसं तयार होतं. पच हा ती जर प्रथम पुरुषचा याला जोडला वर्तमान काळाचा तर काय होईल? पचती. त्याचा अर्थ काय होईल? शिजवतो. शिजवतो. व्हेरी गुड.
भविष्य काळामध्ये जाऊया आता आपण. पच अधिक सती हे प्रत्यय जोडलं. सॉरी, हा पच आहे धरून चला. तर आता काय क्रियापद तयार झालं? 25 सती. 25 सती. ओके. आणि त्याचा अर्थ काय झाला? शिजवेल, शिजवेल किंवा शिजवणार, है की नाही? शिजवणार. आता हा पच धातू आपण भूतकाळामध्ये लिहूया. पच. ओके. अधिक ई, प्रथम पुरुषचा ईच घेणार आहोत, एक वचन. तिथं आपण हा जोडला तर काय झालं? पची. काय झालं? पची. याचा अर्थ काय झाला? हा, पचीचा अर्थ काय झाला? शिजवले. शिजवले. शिजवले किंवा शिजले. रविवारच्या दिवशी हा शब्द पाठ होईल तुमचा सगळ्यांचा. बरोबर की नाही? भूक लागली की नंतर शिजलं का, शिजलं का, भाजी शिजली का, रविवारच्या दिवशी जास्त आठवण येते ना. तुम्ही मांसाहार करतात की नाही सर्वजण? मटण, मच्छी वगैरे खातात की नाही? हो सर, खातो ना. हा खातो सर. हो म्हणतात, खरंच प्रामाणिक लोक आहेत. शिट्ट्या लावला का शिजतं सर कुकरच्या? हा, कुकरचा शिट्टीचा आवाज आला का शिजलं वाटतं. त्यावेळेस म्हणायचं, त्यावेळेस म्हणायचं, अरे मटण पची. काय म्हणायचं? मटण नाही म्हणायचं, मनस पची. मनस पची. हा, म्हणजे काय, मटण शिजले, आहे की नाही? नंतर जर समजा तुम्ही स्वतः शिजत असाल तर मग काय म्हणायचं? अहं पचती, म्हणजे मी काय, मी शिजवतो. आता लेडीज असेल कोणी तर ते सहसा स्वयंपाक तेच करतात ना, तर त्यांनी काय म्हणायचं? अहं मनसं पचती, म्हणजे मी मटण शिजवते. अच्छा, मांसम. हा. मी तुम्हाला एकदम छान उदाहरण दिलंय, तुमचं कायम लक्षात राहील. रविवार आला की बालशंकर सरांची आठवण येईल, है की नाही? आता हे असे जे धातू जे आहेत ते धातू मी तुम्हाला देतो आणि त्या धातूला हे सगळे वर्तमान काळ, भविष्यकाळ, भूतकाळाचे प्रत्यय जोडायचे आणि त्याचे अर्थ लिहून काढायचे. हे तुम्हाला जमलं की तुमचं क्रियापद हा विषय संपला. तुम्हाला सगळ्या गोष्टी येतील लक्षात. आणि नंतर मी तुम्हाला करता दिला की बघा तुम्ही वाक्य आपले पालीचे वाक्य कसे पटापट तयार करतात. ओके. मी तुम्हाला आता होमवर्कला धातू देतो. धातू त्याच्यापासून काय बनवायचं? तुम्ही क्रियापद बनवायचं. लिहून घ्या. पहिला लिहून घ्या धातू भास. नंतर दुसरा द्विद. नंतर तिसरा लिहा भुज. चौथा लिहा दा. पाचवा लिहा सय. सहावा लिहा नंतर सातवा लिहा चल. 8 कस. लिहा हे देतो तुम्हाला. दंस. दंस आणि 10व जे आहे अगदी सोपा देतो तुम्हाला. तप. तप.
हे जे धातू जे आहेत याला भविष्यकाळ, वर्तमान काळ आणि भूतकाळाचे प्रत्यय तुम्हाला जोडायचे. हा, भास म्हणजे काय? बोलणे. भीद म्हणजे काय? तोडणे. भुज म्हणजे काय? खाणे. गा म्हणजे काय? गाणे. सय म्हणजे झोपणे. निषिद्ध म्हणजे बसणे. चल म्हणजे चालणे. कस म्हणजे कसणे. आपण शेत नांगरतो ना ते. हंस म्हणजे टचणे. तप म्हणजे तपणे. असे याचा अर्थ आहे. तर त्याचे अर्थ पण तिन्ही काळाचे ह्या पूर्ण धातू जे दिलेले आहेत त्याचे तुम्ही क्रियापद तयार करून त्याचे अर्थ पण लिहून काढायचे आणि मला व्हॉट्सअपवरती ग्रुपवरती टाकायचे. हे प्रत्येकाने टाकायचं. मला कळेल की कोणत्या विद्यार्थ्यांनी हे होमवर्क पूर्ण केलेला आहे. सर भीद म्हणजे काय सांगितलं? भीद म्हणजे भीद तोडणे. जोडणे. हा, तोडणे. तर हे 10 सर क्रियापद. सर भीद म्हणजे जोडणे की तोडणे सर? नाही, तोडणे. जोडणे, तोडणे, तोडणे, ब्रेक. तोडणे. हा, तोडणे. ओके. हा. तर प्रत्येकाने नोटिंग करून घेईल ते, बरं का. कोणी केलेलं होमवर्क, तुम्ही जर होमवर्क नाही केला तर मी तुम्हाला होमवर्क करणार नाही, मग तुमचं नुकसान होईल. प्रॅक्टिस केली तरच तुम्हाला पाली भाषा येईल, हे लक्षात ठेवा. ओके सर, एकवचन आणि बहुवचन दोन्ही लिहायचे ना? हो, ऑफकोर्स. हो, ऑफकोर्स. एकवचन, बहुवचन. सर आम्ही पण लिहायचं. सर आम्ही पण लिहायचं का? हो, सगळ्यांनी लिहा. आणि जुने. अच्छा. हो. आणि लिहा. तुमचं याच्यामध्येच भला आहे. तुम्ही प्रॅक्टिस केलं तर तुमचा फायदाच आहे. सर सगळ्यांचे अर्थ सांगाल का? होमवर्क बघा. भास म्हणजे बोलणे. भीद म्हणजे तोडणे. भुज म्हणजे खाणे. गा म्हणजे गाणे. सय म्हणजे झोपणे. निषिद्ध म्हणजे बसणे. चल म्हणजे चालणे. कस म्हणजे कसणे म्हणजे नांगरणे. नांगरणे लिहिलं तरी चालेल. दंस म्हणजे डसणे. साप डसतो ना आपल्याला, तो. तप म्हणजे तपणे म्हणजे तपश्चर्या करणे वगैरे, असे याचे अर्थ आहेत. तर हे 10चे 2-2 म्हणजे 20 क्रियापद तुम्हाला तयार करायचे आणि 20 आणि 3 काळामध्ये म्हणजे 60 शब्द तुमचे हे तयार होतील. प्रत्येकाने ते तयार करून व्हॉट्सअपला टाकायचे. उद्या पुढच्या गुरुवारला आपण पुढचा भाग घेऊया. म्हणजे आपण पुढच्या गुरुवारला पूर्ण वाक्यच तयार करायचं शिकणार आहोत, पालीतील वाक्य. ओके, मजा येईल पुढच्या क्लासला गुरुवारला. ओके, इथे थांबवूया आपण आता. कोणाला काही अडचण नाही ना? हा, नाही अडचण नाही. समजलंय सगळ्यांना? हो सर.